नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठापासून ही अशी छान खुसखुशीत आणि भरपूर लेयर असलेली शंकरपाळी बनवली आहे. आपण पाहू शकता खूप छान खुसखुशीत आणि अशा लेयर पडलेली ही शंकरपाळी तयार होती आहे. तर ही शंकरपाळी बनवण्यासाठी काय साहित्य वगैरे लागणार आहे हे आपण पाहूच यात. तर ही शंकरपाळी आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो, त्यामुळे ती अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्टही आहे. हा व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप शंकरपाळी बनवण्याची पद्धत बघणार आहोत. अत्यंत सोपी रेसिपी आहे. अगदी कोणीही सहज, अगदी नवशिके असतील तरी तेही सहज बनवू शकतील, इतकी सोपी रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर त्यासाठी आपण इथे मेजरिंग कपने किंवा आपल्या घरात कुठली वाटी असेल त्या वाटीने असे 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ते 400 ग्रॅम म्हणूयात. इथे आपण 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. इथे मेजरिंग कपनी अर्धा कप मी इथे वितळवलेलं साजूक तूप घेतलं आहे आणि पिठामध्ये आता आपण ही पिठी साखर घालून घेऊयात. मी इथे पाऊण कप पिठी साखर घेतली आहे. आपल्याला जर गोड आवडत असेल तर आपण 1 वाटी पिठी साखरही घालू शकता. पिठी साखर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात. हे बघा अशा पद्धतीने. आता हे पिठी साखर आणि पीठ व्यवस्थित मिक्स केल्यावरती ह्याच्यामध्ये मी तुपाचे थोडंसं तूप गरम करून घातलेलं आहे. तुपाचे मोहन घातलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूयात. आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर अशा रीतीने तूप सगळ्या पिठाला आपण लावून घेतलेलं आहे. आपण पाहू शकता व्यवस्थित त्याचे गोळे व्हायला लागलेत, म्हणजेच पिठाला तूप छान लागलं आहे. आता त्यात लागेल तसं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊयात. व्यवस्थित आपण हे पीठ भिजवून घेतो आहे. गव्हाचं पीठ आहे हे बघा अशा पद्धतीने लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत. खूप पाणी पण एकदम नाही घालायचं आहे, कारण की आपल्याला खूप पातळ कणिक नाही भिजवायची आहे. तर अशा रीतीने पिठात पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. खूप अगदी मळण्याची गरज नाही आहे. आणि आता हे झाकून ठेवूयात. साधारणतः 20 मिनटं मी हे झाकून ठेवलं, अर्धा तास ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आपण पाहू शकता. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता हे पीठ छान भिजवून झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर मी पिठाचे छान गोळे करून घेऊयात. हे साधारणतः आपलं 400 ग्रॅम गव्हाचं पीठ आहे. तर याचे आपण पाहू शकता इथे मी छान असे 5 गोळे तयार झालेले आहेत. इथे पोळपाट छोटा असल्यामुळे मी 5 गोळे केलेत. आपल्याकडे जर मोठं पोळपाट असेल तर 4 गोळे आपण करू शकता. आता हे लाटून घेऊयात आपण व्यवस्थित. आणि आपल्या शंकरपाळीला छान लेअर पडण्यासाठी आपण इथे एक नवीन ट्रिक वापरणार आहोत, ती आपण पाहू शकता. आता ही पोळी आपण छान लाटून घेतली आहे व्यवस्थित अशी. खूप जाड पण नाही ठेवायची आहे. तर ही अशी लाटलेली जी पोळी आहे ती आपण हे बघा लाटण्यालाही अगदी सोपी जाते पोळी. आणि असे त्याला फोल्ड घालून घेते. असे फोल्ड घातल्यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप छान लेअर येण्यास मदत होते. हे बघा असे आपण फोल्ड घालून घेऊयात. आपल्याला हवं असेल तर आपण गोलाकारही लाटू शकता, पण मी इथे चौकोनीच लाटून घेते. अशा पद्धतीने आपण लाटू शकता. लाटायलाही अगदी सोपं जात आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने मी ही शंकरपाळी दाखवते बनवण्याची पद्धत, की अगदी कुणी नवशिकं असेल तर इथे हे सहज बनवू शकतील. तर हे बघा अशा रीतीने आपण ही स्क्वेअरमध्येच लाटून घेतलेली आहे पीठ. खूप जाड किंवा खूप पातळ पण नको आहे आपल्याला. मी दाखवते बघा आपल्याला साधारणतः किती जाडीचं आपल्याला हे ठेवायची आहे पोळी. हे बघा साधारणतः एवढी जाड आपण ठेवलेली आहे. आणि आता आपण ही आपल्याकडे जर फिरकी असेल तर फिरकीच्या साहाय्याने कापू शकता किंवा सुरीच्या साहाय्यानेही कापू शकता. मी आत्ता इथे पिझ्झा कटर आहे त्याच्या साहाय्याने कापते. आपल्याला हवं असेल तर कडेची बॉर्डर आपण कट करून काढू शकता. हे बघा अशा रीतीने. आणि व्यवस्थित आता ह्याला आपण शंकरपाळीचा शेप देऊन घेऊयात. अशा रीतीने आपण उभ्या पहिल्यांदा आणि नंतर आडव्या अशा पद्धतीने शंकरपाळ्या छान कापून घेणार आहोत एकसारख्या. आणि ही शंकरपाळी खाल्ल्यानंतर लोकांना कळेल की ही गव्हाची आहे, तोवर कुणीही सांगू शकणार नाही की ही मैद्यापासून न बनवता गव्यापासून बनवली. तर आपण शंकरपाळ्या काढून घेतल्या आणि पुढच्या गोळ्याच्याही आपण पुन्हा त्याच पद्धतीने शंकरपाळ्या बनवून घेतो आहे. आपण पाहू शकता. पुन्हा आपण त्याला असेच फोल्ड घालणार आहोत. आपण पुन्हा एकदा नीट पाहू शकता
की अशा पद्धतीने आपण फोल्ड घालायचा आहे, म्हणजे आपल्या शंकरपाळीला छान असा लेअर तयार होतील. शंकरपाळी ही तशी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. दिवाळीच्या फराळात आणि अगदी इतर वेळीसुद्धा खाण्यासाठी हमखास बनवली जाते. तर अशा रीतीने हा पिठाचा गोळाही आपण व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आणि त्याच्याही छान आपण अशा स्क्वेअरमध्ये शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत. आणि आता या शंकरपाळ्या आपण एका स्टीलच्या डब्यातही ठेवू शकता. हे बघा, अशा रीतीने आपण काढू शकतो. अशा रीतीने आपल्या या शंकरपाळ्या मी सगळ्या तयार करून घेतल्या. स्टीलच्या डब्यात आधी खालती एक पेपर टाकायचं आणि त्याच्यावरती गार केलेल्या शंकरपाळ्या टाकायच्या आणि पुन्हा त्याच्यावरती एक पेपर टाकायचं आणि बंद करून ठेवायचं, म्हणजे ह्या अगदी महिनाभरसुद्धा छान राहतात शंकरपाळ्या. इथे तेल गरम केलं आहे, त्यात मी छोटासा कणकेचा गोळा सोडला आणि तो वरती आला हळूहळू. म्हणजे आपल्याला साधारण इतपत तेल गरम हवं होतं, म्हणजे मध्यम आचेवरती आपला तेल गरम होतं, मध्यम असं. त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या मी सोडून घेतलेल्या आहेत. आपण पाहू शकता शंकरपाळ्या सुटायला लागलेल्या आहेत, त्यामुळे मी झाऱ्याने त्याला हलवून घेतलं आणि अशा हलवत हलवत आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहोत. अशा हलवत राहिल्या म्हणजे सगळ्या बाजूनी शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या जातात. हे बघा, अशा साधारणतः बदामी रंगावरती आपण शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत, कारण की शंकरपाळ्याचा आपण खूप लाल तळल्या तर त्या काळपट्ट होतात नंतर. कारण की आपण शंकरपाळ्या किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ जेव्हा तेलातनं बाहेर काढतो त्यानंतरसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते. तर आता पुढच्याही शंकरपाळ्या मी तेलात सोडलेल्या आहेत आणि त्याही अशाच पद्धतीने आपण तळून घेतो आहे. बदामी रंगावरती आपण तळणार आहोत. शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम ही एकदम लो असली पाहिजे. तर अशा रीतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्या आहेत. अशी ही गव्हाची शंकरपाळी भरपूर लेअर असलेली तयार आहे. आपणही आपल्या घरी ही शंकरपाळी बनवून पहा आणि घरातले अगदी आवडीने खातील. तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.